तर हाय गाय, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर हे बघा, सकाळची पहाटे 5 वाजता माझी मॉर्निंग झालेली आहे आणि ऑब्वियसली माझी मॉर्निंग किचनपासूनच झालेली आहे. तर क्लिनिंगचं काम वगैरे केलं. प्यायचं पाणी 5 वाजता येतं. प्यायचं पाणी वगैरे भरलं आणि आज मंगळवार असल्यामुळे मला देवपूजा वगैरे करायची होती. माहीत नाही, लग्नाच्या आधी 12 वाजता उठणारी मुलगी आता मी 5 वाजता उठते, आंघोळ करते, देव वगैरे साफ करते, माझं क्लिनिंगचं काम करते. मला कळत नाही ती मीच आहे की दुसरं कोणी आहे, पण नाही हो, ती मीच आहे. हे स्वतःमध्ये बदल आणावा लागतं, कारण की आपल्यावरती जेव्हा जबाबदाऱ्या पडतात तेव्हा हे सगळं करताना सोपं वाटते, कठीण काहीच वाटत नाही. तर हे तर बघा, मी देवपूजा वगैरे केली आणि माझ्या देवपूजा पुढे बघू शकता. तर माझ्या देवीला आंघोळ वगैरे घातली, साडी वगैरे नेसवली. तर कशी मी पूजा वगैरे केली ती मला नक्की सांगा. तर इथं संध्याकाळची म्हणजे 5 वाजलेले आहेत आणि मी आदिराजला आणायला चाललेली आहे आणि ओवीला माझ्यासोबतच घेऊन जावं लागतं मला, आणि तेही चालत चालत, कारण की आम्ही 2 मुलं आणि आम्ही नवरा बायको घरात असल्यामुळे कोणी नाही आहे, मग ओवीला सोबतच न्यावं लागतं. तरी त्या आदिराजचा मूड खराब झाला होता. मग आदिराजला घेऊन आली. मग संध्याकाळची वेळ झाली आणि माझे सासरे आल्यामुळे मला बाहेर जायचं होतं दुपारी आदिराज आल्यानंतर, पण सासरे आल्यामुळे त्यांना घरी स्वयंपाक बनवावा लागला मला. मग मी चपाती आणि चिकनची भाजी बनवण्याचा बेत ठरवला. स्वयंपाक करताच मला 8 वाजले. मग आमचा जायचा प्लॅनिंग होता मानकुरला, तर प्लॅन आमचा फिसकटला आणि आम्हाला जेवण वगैरे करून घरीच बसावं लागलं. तर आमच्या प्लॅनिंगची अशी चांगली मस्त पद्धतशीर अशी वाट लागलेली आहे. मग जेवण वगैरे केलं, चिकनची भाजी, आणि बघा चपात्या करता मी दमले आणि माझी चपाती फुगते छान. मला चपात्या येतात का नाही हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर असा होता माझा दिवस. तर जेवण वगैरे केलं आणि काहीच मूड नाही राहिला आमचा, कारण की माझं तरी नाही राहिला, जायचं होतं बाहेर आणि सगळा प्लॅन फिसकटला. तर असा होता माझा दिवस. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझ्या